दुसरा दिवस. बारीक मोठे लहान छोटे सर्व आता भेटून सर्वांचं परत एकदा 2 महिन्यानंतर आणि कालचा जर ब्लॉग आला तर एका दिवसानंतर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कथा विदर्भाची या चॅनलचं नाव आपण ठेवल्याच्या नंतर त्याच्यात व्हिडिओज आला नाही, पण योगायोग असा आला की आपण विदर्भ सोडून सध्या कोकणात फिरायला आलो. कोकण म्हणजे आधी लाडघर बीचवर गेलो होतो याच्या आधीच्या. म्हणजे जर रूमच्या बाहेर पाहिलं तर एकदम असा अथांग समुद्र, म्हणजे हा अरबी समुद्र आहे. म्हणजे विदर्भाच्या लोकांना जर असं म्हटलं की तुम्हाला एवढं मोठं पाणी देतो तर त्यांचे डोळे असे फिरून जातात. तसं काहीच आमचं झालं होतं. वयाच्या 32व्या वर्षी जर 32 असतं हां ते म्हणतात 32चे वाटत नाही. अच्छा, वयाच्या 32व्या वर्षी आम्ही जवळपास पहिल्यांदा असं एवढं मोठा समुद्र पाहिला. म्हणजे डोळे असे फिरवले. सध्या आपण करडे या गावात आहोत. करडे या गावात तिथली करडे इंग्लिशमध्ये करडे होते, मराठीत करडे होते. हां, तर तिथून म्हणजे आपण काय नाव होते लाडघरवरून इकडे आलो. तिथल्या रूम बुक झाल्या होत्या. ह्या म्हणजे आपल्याला ती रूम सोडायचं काम पडलं. ठीक आहे आपल्याला, पण दुसऱ्या रिसॉर्टमध्ये आल्याच्या नंतर जरा फरक झाला. ते रिसॉर्टचं नाव काय वाटतं त्याचं ते नाव? हां, कल्पतरू निवास. कल्पतरू निवास नावाचं आहे. आणि याच्या आधीच्या याच्यात जो होतो ते सह्याद्री नावाचं हे होतं रिसॉर्ट. तर रूम एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे रेटमध्ये वगैरे आहे. 2200 रुपये पर डेच्या हिशोबाने AC रूम वगैरे भेटतात. सोबत 1500 रुपयांनी ते याच्या आधीची जी होती पण तिचा व्ह्यू एकदम खास होता. याचं आहे थोडंसं बाहेर जाऊन आपण पाहूच. तर अशा प्रकारे आपली कोकण दौऱ्याची टूर सुरू आहे. टूर म्हटल्यापेक्षा आपला दौरा सुरू आहे असं म्हणून, कारण आपल्याला विदर्भातलं काही दाखवता येत नाही. आपण निदान कोकणातलं वगैरे फिरायला आल्याच्या नंतर दाखवू. तर 2 दिवसाआधी आपण सखीच्या मावशीच्या घरी आलो होतो. त्यानंतर काल आपण लाडघरला आलो. आज आपण आता करड्याला आलो. याच्यानंतर आजच्या दिवसभराचा ब्लॉग कसा होते, जेवणाला कुठं जाता येते हे पाहू. आणि आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर धन्यवाद. लाईक करा असं नाही म्हणत, कारण ते तुम्ही करता मला माहीत आहे. हे आपलं रिसॉर्ट आणि इकडे आहे समुद्र. करडा गाव. एवढ्या उन्हाळ्यात पण इथले फुलं असे एवढे टवटवीत दिसून राहिले. उन्हात फिरायचं काही नाही, कारण इथं ऊन जास्त अशी दिसत असेल तरी लागत नाही. चला थोडंसं जरी चालत गेलं. इकडे रिसॉर्ट आहेत आणि इकडे अरे बापरे बीच आहे समोर. इकडे काही एखादा आणखी काही दिसते का पाहू आपण. सप्तसागर निवास. AC नॉन AC जेवणाची राहण्याची सोय. मुक्कामपूर करडे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. राहण्याची वगैरे व्यवस्था आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला जर वाटत असेल की इकडे फिरायला यावं तर थोडंसं उन्हाळा कमी असलं तेव्हाच यायला परवडते. कारण एवढ्या उन्हात राहणं, लहान बाळ वगैरे असेल तर कठीण आहे. प्रवासाचा वगैरे त्रास होते. ह्या बोट, मोठमोठ्या बोट सध्या समुद्रापाशी तर काही दिसून नाही राहिलं. हे मल्हार हॉटेल. तर बैलगाडी दिसली. म्हणजे कोकण कशाला म्हणतात ती इथं आल्यावर समजते. आणि हा अरबी समुद्र तर दिसूनच राहिला. हो, तुरळक तुरळक असे खूप
आता हा रोड तर किती दूर असेल काय माहीत. मी जवळपास 1.5 किलोमीटर तर चालत आलोच रूमपासून. चला परत जाऊ रूमवर, नाश्ता वगैरे करू. जेवणच आहे समजा, 1 वाजता जेवणच आहे. सध्या 5 वाजला. जेवण वगैरे करू आणि आराम करू थोडा वेळ. संध्याकाळचे 5:45 वाजले. आता आपण करड्या गावातल्या बीचवर जायला निघालो. आणि याच्या आधीचा जो पहिला व्हिडिओ आहे तो आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेल अशी आशा करतो. आणि आता बीचवर जाऊ आणि आपण सनसेट कसा पाहता येते ते पाहू. आणि आपल्यासोबत आहेत आपल्या चॅनलच्या मालकीन रसिका. चला. आणि हे आपलं मला दाखवलेलंच आहे राहण्याचं ठिकाण. इकडून खाडी आहे. खाडी म्हणजे त्या समुद्राचं छोटासा नदीसारखं रूप. ते पाणी इकडून वाहत येते. समोर आपण दुपारी पाहत आलो तसं त्याप्रमाणे सरळ समोर खूप सारे कॉटेजेस आहेत. आपल्याला आणायची का कॅप? आणणं जा. रसिका म्हणते कॅप आणायची. धावत जाय. पाहू दे कसं धावता येतं तुला. जाय तर खरी, धावत तर जा. काय तू धावत येते का? पाहू. धावत नाही येत. चला धावत चला. चला ना. हां 1 2. कॅप घालता आम्हाला. वाव. झाली. चला चला. हां हे घ्या. चॅनलची धुरा मालकीनबाईकडे. इथं रेती आहे. तिथं हे होती म्हणजे जाडी रेती होती. इथं वाळू एकदम भारी. काय सुरू आहे सर? आपण मस्त किल्ला बनवलं सुरू आहे. अरे वा, तयारी झाला अर्धा मिनिट. सगळ्याला अरे बाप कंटाळा जीवन. अर्धवट किल्ला. वा 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 वा. श्रीमईनं किल्ला बांधणं सुरू केला. तटबंदी. आता याच्यात जर पाणी आलं तर एन्जॉय. श्रीमईला आणायसाठी मावशी गेली. आण म्हणा तिला. आण पटकन आण. तिला आवाज दे. मावशी तू नको जाऊ. तिला टाक ना खाली. ए श्रीमई चला. तिचे मावशीचे हालत तरी निघून नाही राहिले. कुठं? चला.
हो हा दे ना दे ना दे ना. घे घे घे. मी एक ना दोन ना सगळी इकडे बघ. तिची आंघोळ करून झाला तर तोंडात घालल ते हात, तोंडात हात घालल. ते उचलाव उचलाव. हा पाय 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 मागं मागं. थोड्या वेळानं आपण सनसेट पण पाहू. आणि एवढं मोठं पाणी आहे की आपल्या डोळ्यात पण बसत नाही. समुद्र आहे शेवटी. तेच आपला डायलॉग. जे जे कधी एवढा दुष्काळ पाहते त्याला एवढं मोठं पाणी जर दाखवलं तर त्याचे डोळे फिरणार नाहीत तर काय. तिकडे तिकडे जास्त गर्दी वाटून राहिली ना. वा खरंच. पण म्हणतात कोकण ते कोकण आहेच पण क्वालिटी आहे. ठीक. इकडे बघ बाई. सखी सखी मोबाईल वाला जरा हा तो दुसरा त्याच्यात काय बॅग मध्ये त्यात माझं नव्हतं. नाही.